मुलांना टिफिनला भाजी चपाती दिली तर त्यांना आवडत नाही, पण हीच भाजी वापरून जर तुम्ही अशी चटपटीत मस्त रेसिपी त्यांना बनवून दिली तर अगदी आवडीने टिफिन संपवून येतील. तर यासाठी इथे पहा मी भाज्यांमध्ये दुधी घेतला आहे, दुधी किसून घ्यायचं आहे. याबरोबरच इथे मी एक गाजर घेतलं आहे, गाजरसुद्धा किसून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ओव्याचं वाटण घातलं. 1 कप गव्हाचं पीठ घातलं, अर्धा कप बेसन घातलं आहे, पाव कप तांदळाचं पीठ घातलं. यानंतर यामध्ये धनेजिरे पूड, मीठ, चवीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला घातला आहे, कांदा घातला, भरपूर कोथिंबीर घातली, 2 चमचे यामध्ये दही घातलं. सगळं मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. थालीपीठाचं जसं सैलसर पीठ असतं तसं हे मळून घेतलं. यानंतर यावरती 1 चमचा तेल घालून पुन्हा हे मळून घेतलं आहे. आता याचं आपण थालीपीठ थापूया. चवीला ही थालीपीठं खूप छान लागतात, मुलं अगदी आवडीने खातील. दुधीची भाजी न खाणारी मुलंसुद्धा हे थालीपीठ पुन्हा पुन्हा मागून खातील, इतकं चवदार हे थालीपीठ होतं. दोन्ही बाजूने अगदी खरपूस असे थालीपीठ मी भाजून घेतलं आहे. हे खमंग थालीपीठ मी लोणच्याबरोबर आणि दह्याबरोबर सर्व केलं आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.